नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उमाकांत घाटे यांच्या बंध आणि इतर कथा या कथासंग्रहातली कथा संदर्भ. रात्रीचा पहिला प्रहर होऊन गेला. भोजनाची वेळ टळून गेली तरी महामात्य भारवींच्या कक्षातला दीप तेवतच होता. वेगवेगळ्या पोथ्या ते व्यग्र मुखानं पाहत होते, बाजूला ठेवत होते. कक्षाबाहेर सेवक नम्रपणे उभा होता. कक्षाच्या दाराशी पावलं वाजली. अमात्य पत्नी वसुधा देवी आल्या होत्या. म्हणाल्या, भोजनाला चलावं ना. आपल्याला हवा तो संदर्भ नक्की सापडेल. किती जीवाचे हाल करून घ्यायचे ते. वसुधा देवी सुंदर होत्याच. त्यात विशिष्ट कोनातून मुखावर पडलेल्या प्रकाशामुळे त्या अधिकच देखण्या दिसत होत्या. गर्भभारानं त्या उघडल्या आहेत हे न सांगताही आता लक्षात येत होतं. अमात्य मृदू स्वरात म्हणाले, एखाद्या घटकेत मी येतोच. आपण जेवून घ्या. सध्या तुम्ही वेळा पाळायला हव्यात. आपण काहीच खाल्लेलं नाही. असं करा, कुणाला तरी सांगून माझ्यासाठी दूध पाठवा. तुम्ही जेवून घ्या, विश्रांती घ्या. मी येतोच. बघा उगाच जागत बसू नका. असं बजावून देवी गेल्या. दिव्यांमधल्या वाती पुढे सरकवून सेवक पुन्हा बाहेर उभा राहिला. अमात्य भारवींनी आखडलेले पाय मोकळे होण्याकरता मांडी सोडली. पाय पुढे पसरून ते मागे रेलले. हातात हात गुंफून त्यांच्या आधारावर त्यांनी मस्तक मागे टेकलं. अचानक ते विचारांमध्ये हरवून गेले. बरोबर 2 वर्षांपूर्वीची गोष्ट. आयुष्य किती वेगळं होतं. आचार्य यज्ञदत्त्यांसह त्यांचा ज्येष्ठ शिष्य म्हणून भारवी विचरण करत होता. राजनीती, दंडनीती, न्याय, अर्थशास्त्र या विषयांचे आचार्य गाढे विद्वान. त्यांचा अधिकार सर्वमान्य. प्राचीन परंपरांचा त्यांना मोठा अभिमान होता. वेळोवेळी भारतवर्षावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे या प्राचीन परंपरांचा, आचारांचा लोप झाला. त्यामुळे सारी व्यवस्था ढासळली. प्रजा दुःखी होऊ लागली अशी त्यांची मांडणी होती. प्रजा सुखी व्हायची, राज्यात मैत्री आणि शांतता नांदायची, सत्तेचा समतोल सांभाळला जायचा, तर पूर्वजांनी सांगितलेल्या आचार विचारांची पुनर्स्थापना करायला हवी ही त्यांची श्रद्धा होती. दीर्घ अभ्यासानंतर, परिभ्रमण करून लोकस्थिती निहाळल्यानंतर ते या निष्कर्षाला आले होते. या ध्येयासाठीच त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. आपल्या पाठीही हे कार्य सुरू राहावं यासाठी ते शिष्य घडवत होते. त्यांचे सर्वच शिष्य अभ्यासू होते, बुद्धिमान होते, पण भारवी त्या सर्वांच्यात तेजस्वी होता. त्याच्या गुरुबंधूंनाही त्यांच्याविषयी आदर होता, प्रेम होतं. राजांना, पंडितांना, धनिकांना, सेनापतींना, सामान्य प्रजाजनांना उपदेश करत ते फिरत असत. ज्ञान, अमोघ वक्तृत्व आणि रुजू व्यक्तिमत्व यामुळे विद्वान, सामान्य असे सारेच त्यांची वाणी ऐकायला उत्सुक असत. आचार्य विरक्त होते. सुखोपभोगांची त्यांना ओढ नव्हती. ते राजप्रासादात विशेष अतिथी म्हणून राहत असोत की स्वतःच्या आश्रमात असोत, त्यांची राहणी साधीच असे, प्रसन्नता तीच असे. शिष्यांनीही असंच असावं असं त्यांना वाटे, नव्हे तसा त्यांचा आग्रह असे. 2 वर्षांपूर्वी भ्रमण करत करत आचार्य यज्ञदत्त राजा अश्वपतींकडे आले होते. आचार्य येताच महाराजांना आनंद झाला. त्यांनी आचार्यांचं आणि सोबतच्या 4 शिष्यांचं यथोचित स्वागत केलं आणि नम्रपणे स्वतःला आणि इतर राजपुरुषांना उपदेश करण्याची विनंती केली. आचार्य 3 दिवसांपेक्षा अधिक एका स्थळी राहत नसत. त्यांनी 3 दिवस व्याख्यानं देण्याचं मान्य केलं. सारी राज्यसभा भरून गेली होती. आचार्यांना उच्चासन देऊन महाराज अश्वपती स्वतः कनिष्ठ आसनावर बसले होते. आचार्यांच्या पाठी त्यांचे शिष्य बसले होते. आचार्य बोलू लागले.
विषय तसे वृक्ष असले तरी आचार्यांचं सखोल ज्ञान, चतुरस्त्र अनुभव, असामान्य प्रज्ञा यामुळे सगळेच रंगून गेले. अर्थशास्त्रातलं गूढ तत्वही ते रसपूर्ण करून सांगत होते. एका प्रहरानं ते थांबले तेव्हा त्यांनी अजूनही बोलावं असं श्रोत्यांना वाटत होतं. दुसऱ्या दिवशी आचार्य परराष्ट्रांशी व्यवहार, सैन्य या विषयांवर बोलले. तिसऱ्या दिवशी आचार्य आले तेव्हा ते निस्तेज, थकलेले भासत होते. भारवीचा हात धरून ते आले. त्यांच्या अंगात ज्वर होता. आज त्यांनी विवेचनासाठी प्रधानमंडळ, न्यायाधीशांची कर्तव्य, राजसभेची रचना, राजपुरुषांचे अधिकार हे विषय घेतले होते. हळू आवाजात ते बोलत होते, पण मग त्यांना अधिकच थकवा आला. त्यांना पुढे बोलवेना. मग त्यांनी भारवीला व्याख्यान पुढे सुरू ठेवण्याची सूचना केली आणि महाराजांची अनुज्ञा घेऊन ते डोळे मिटून पाठी टेकून बसले. अतिशय सहजपणानं आणि आत्मविश्वासाने गुरूंनी जिथून विवेचनाचा धागा सोडला होता तिथून भारवीने तो उचलला. त्याच्या बोलण्यावर गुरूंचा प्रभाव होता, पण त्याच्या स्वतंत्र प्रज्ञेचा, अभ्यासाचा प्रत्यय येत होता. अमात्य हा राजाचा विवेक, जणू राजमद सागराची मर्यादा, हे विशाखा दत्ताचं सूत्र आणि त्या संदर्भातलं प्राचीन वर्णन करताना त्याचे डोळे उजळून निघाले होते. भारवी थांबला तेव्हा सभा भारावली होती. साधू साधू असा ध्वनी होत होता. कृतकृत्य यज्ञदत्तांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. जणू त्यांची ज्वरपीडा कुठल्या कुठे पळून गेली होती. भारवीनी गुरुचरणांवर मस्तक ठेवलं. गुरूंनी काहीही न बोलता डोक्यावरनं हात फिरवला. त्याचे गुरुबंधू त्याच्याकडे आदरानं, अभिमानानं पाहत होते. महाराज अचानक उठले. आचार्यांना वंदन करून म्हणाले, मला नुसतंच हे ज्ञान ऐकून सोडून द्यायचं नाहीये, आचरणात आणायचं आहे. त्यासाठी मला आपला आशीर्वाद हवाय. तो तर सदोदित आहेस की. प्रभू तुम्हाला यश देतीलच. कधी आवश्यकता वाटेल तेव्हा आम्ही मंडळी येऊन आपल्याशी वार्तालाप करू. तेवढंच नाही, मला आपल्याकडून आणखीन काही हवंय. किंचित हसून आचार्य म्हणाले, आणखीन काही? माझ्यासारखा विरक्त आपल्यासारख्या पृथ्वीपतीला ज्ञान आणि आशीर्वाद याशिवाय काय देणार? किंचित थांबून महाराज म्हणाले, मला आपले हे शिष्यवर अमात्य म्हणून द्या. अमात्य शंकरांच्या स्वर्गवासानंतर ते पद रिक्तच आहे. आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी मला महापंडित भारवींची त्या पदावर नियुक्ती करू दे. ही विनंती आचार्यांना अनपेक्षित होते. ते काही क्षण काही बोलले नाहीत. मग म्हणाले, पण आम्ही तर अध्ययन, अध्यापनाला आयुष्य वाहून घेतलेले विरक्त. राजपदावर अधिष्ठित होणं हा आमचा धर्मच नाही. अचानक भारवी म्हणाला, नको महाराज, मला गुरुजींसोबत राहू दे. मला अजून खूप शिकायचं आहे. पण महाराज अश्वपती भारवीकडे पाहतच नव्हते. ते आचार्यांना म्हणाले, खरं आहे, आपल्याला आणि आपल्या शिष्यांना या पदांचा मोह नाही. पण निर्लोभी, ज्ञानी माणसांनी जर प्रत्यक्ष कारभार केला तर आपण म्हणता तशी प्रजा सुखी नाही का होणार? आचार्यांनी डोळे मिटले, जणू ते ध्यानमग्न झाले. सारी सभा निशब्द होऊन त्यांच्या मुखाकडे बघत होती. काहीतरी निर्णय घेतल्याप्रमाणे त्यांनी डोळे उघडले. सभेतल्या शांततेचा भंग करत ते म्हणाले, ठीक आहे, 2 वर्ष भारवी आपला अमात्य म्हणून राहील. आदर्श सुखी राज्याच्या निर्मितीसाठी ते दायित्व पेलेल. 2 वर्षांनी मी येईन, माझ्या शिष्याला घेऊन जाईन. भारवीला हा निर्णय अपेक्षित नव्हता. आचार्य यज्ञदत्तांच्या चरणाशी बसून तो पुटपुटला, पण गुरुवर्य मला. त्याला थांबवत त्याच्या मस्तकावरून हात फिरवत आचार्य म्हणाले, बाळा, महाराज म्हणतात ते योग्य आहे. आपण जे शिकवतो, ज्याचा उपदेश करतो, ते कृतीत उतरवता आलं पाहिजे. यः क्रियावान स पंडितः.
माझी आज्ञा म्हणून हे दायित्व स्वीकार. 2 वर्षांनी मी परत येईन. भारवीच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण ही गुरूंची आज्ञा होती. अत्यादरानं त्यांनी गुरुचरणांना स्पर्श केला. समयसूचक कोषाध्यक्षांनी घोषणा केली, अमात्यावर भारवींचा विजय असो. दुसऱ्या दिवशीच विधीपूर्वक भारवी महाराज अश्वपतींचे अमात्य झाले. राजसभा वैभवानं चमकत होती. राजपुरुषाच्या वेशात भारवी अवघडून गेले होते. लगेच दुपारी आचार्य यज्ञदत्तांनी आपल्या अन्य शिष्यांसह प्रस्थान ठेवलं. त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करताना, गुरुबंधूंना आलिंगन देताना अमात्य भारवींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काकणांच्या आवाजानं भारवींची तंद्री भंगली. दूध घेऊन सेविका आली होती. स्वामी, दूध लगेच पिऊन घ्या असा निरोप दिलाय. अभिवादन करून ती गेली. नक्षीदार उंची पेल्यातलं केशरयुक्त दूध, पेला ठेवलेलं तबक हे बघता बघता भारवी पुन्हा विचारात हरवले. उंची वस्त्र धारण करायला लागली तरी साध्या घरात अवघ्या एका सेवकासह राहायचं असा त्यांचा निर्धार होता. काही ग्रंथ त्याने ठेवून घेतले होते, काही आणवले. कामात गुंतलं तरी अध्ययनात खंड पडू द्यायचा नाही असा त्यांचा निश्चय होता. प्रथमतः राज्याचा आयव्यय कसा होतो यात त्यांनी लक्ष घातलं. या अनुषंगानं करपद्धती समजून घ्यायला सुरुवात केली. पहाटेचे जप, ध्यान, वाचन झालं की भारवी कामाला सुरुवात करत. त्यांची बुद्धी तीक्ष्ण होती, स्मरणशक्ती तीव्र होती, ज्ञान वादातीत होतं. झपाटा विलक्षण होता आणि वृत्ती निर्मोही होती. कोषाध्यक्ष, न्यायाधीश, इतर अधिकारी या झपाट्यानं त्रासून गेले. प्रजेला नाडणाऱ्या अधिकाऱ्यांची पाचावर धारणच बसली. भारवींच्या नजरेने अनेक गोष्टी टिपल्या. सैन्यावर फार व्यय होत होता, पण शस्त्र जुनाट होती. सामरिक सिद्धता असायला हवी तशी नव्हती. सामान्य सैनिक गरीबच होता. अधिकारी आणि सेनापती वैभवात राहत होते. न्यायव्यवस्थेतही अनेक दोष होते. बलवंत, धनवंत यांच्यापुढे न्याय वाकत होता. राजपदावरच्या व्यक्तींवर होणाऱ्या व्ययानं तर भारवी चकित झाले. हा व्यय कमी केला तर प्रजेवरचा करांचा भार कमी करणं सहज शक्य होतं. सामान्य प्रजेला कोणी वाली नव्हता. दुपारनंतर आपल्या घरी ते प्रजाजनांच्या भेटी घेत. हळूहळू त्यांच्या घरी माणसांचा मेळा जमू लागला. लोक आपल्या अडचणी, दुःख अमात्यांना सांगायला लागले. अमात्य त्यांची कामं करू लागले, आज्ञा देऊ लागले, प्रसंगी अधिकाऱ्यांना कडक बोल बोलू लागले. अशात एके दिवशी अमात्यांच्या भोवती जमलेल्या लोकांच्यात रेटारेटी झाली, बोलाचाली झाली, प्रकरण हातघाईवर आलं. झालेल्या गोंधळात अमात्यांनाही किरकोळ दुखापत झाली. एका सेवकाला हा गोंधळ आवरणं शक्यच नव्हतं. अखेर गर्दीतल्या 4 शहाण्या माणसांनी शांतता प्रस्थापित केली. दुसऱ्या दिवशी राजसभेत कोषाध्यक्ष धनानंदांनी हा विषय काढला. या पद्धतीनं लोकांची भेट घेणं धोक्याचं आहे, अमात्यांच्या जीवालाही अपाय होऊ शकतो असं त्यांनी महाराजांना आग्रहाने सांगितलं. सेनापती विक्रमांनी तर अमात्यांनी त्यांच्या पदाला शोभेल अशा प्रासादात राहिलं पाहिजे असं मत मांडलं. महाराजांनाही हे सारं पटलं. ते म्हणाले, अमात्य भारवी, आपला निर्मोही स्वभाव, आचार्यांचे संस्कार हे सारं आम्ही जाणतो. पण पदासोबत येणाऱ्या या उपाधी आपल्याला स्वीकारायला हव्यात. सुरक्षा रक्षक, सेवक, सेविका आपणासोबत असायला हवेत. या राज्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा प्रासादात आपण राहायला हवं. अखेर भारवींनी नाईलाजानी ही व्यवस्था मान्य केली. शुभमुहूर्तावर अमात्य नव्या प्रासादात राहायला लागले. सेवक, रक्षक त्यांच्या पुढे मागे धावायला लागले. आता कुणीही केव्हाही भारवींना भेटू शकेना. त्यांना कुणी भेटायचं ते अधिकारी ठरवायला लागले. भेटणाऱ्यांची दाटी होईना झाली. धनानंदांनी आपले विशेष विश्वासू अधिकारी अमात्यांच्या सेवेत ठेवले.
पुन्हा एकदा राज्याच्या कर आणि न्यायव्यवस्थेकडे भारवींनी लक्ष वळवलं. सैन्यावर होणारा व्यय कसा असावा याची मांडणी ते करायला लागले. या संदर्भात त्यांनी कोषाध्यक्षांकडे कडक शब्दात विचारणा केली. तेव्हा कोषाध्यक्ष नम्रपणे म्हणाले, आपल्या राज्यात या संदर्भात आपण याज संहिता प्रमाण मानतो. याज म्हणतो, सेनेवरील खर्च गुप्त स्वरूपाचा असतो, त्यात अमात्य आणि कोषाध्यक्षांनी अधिकार वापरू नये. भारवी पेचात सापडले. याज संहिता त्यांनी अभ्यासली होतीच, पण यज्ञदत्त याज संहिता प्रमाण मानत नव्हते. सेनापतींना नको तितके अधिकार देणारे ते सूत्र आहे असं त्यांचं मत होतं. कण्वसूत्र ते या विषयात प्रमाण मानत. पण एखाद्या राज्यात एखादी संहिता दीर्घकाळ प्रमाण मानली जात असेल तर त्यात परिवर्तन करू नये असंही कण्वसूत्र सांगत होतं. अखेर हा विषय महाराजांवर सोपवून अमात्यांनी अन्य विषयांवर लक्ष केंद्रित केलं. व्यापार आणि शेतीवरचे कर कमी करावेत हे त्यांचं मत सर्वांना पटलं, पण मग व्यय कमी करणं भाग होतं. राजपुरुषांवरचा व्यय फार होत होता. सर्वांचीच राहणी फार आरामाची होती, सुखाची होती. राजाच्या अधिकाऱ्यांची संख्याही फार होती. अनेक बिनकामाचे लोक राजकोषावर भार टाकून आराम करत होते. धार्मिक कृत्य, गायन, नृत्य या सगळ्यावरच फार व्यय होत होता. अमात्यांनी महाराजांची एकांतात भेट घेतली. महाराज म्हणाले, आपल्या सूचना योग्यच आहेत. प्रजेवर भार टाकून राजपुरुषांनी स्वच्छंदपणे जगणं योग्य नाहीच आहे. पण तुम्हाला सगळ्या इतिहासाची कल्पना नाही आहे. आमच्या तीर्थरूपांच्या स्वर्गवासानंतर आम्ही मोठे असूनही कनिष्ठ बंधूंनी सिंहासनाचा मोह धरून वाद उभा केला होता. तेव्हा ते सगळे आमच्या न्याय्य अधिकारांसाठी लढले, म्हणून आम्ही त्यांना एकदम दुखवू शकत नाही. हळूहळू आम्ही याच्यावर नियंत्रण आणू. धार्मिक कार्यावर व्यय होतो, पण यज्ञयागांमुळे पुण्यसंचय होतो, पावित्र्य राहतं असं आम्हाला वाटतं. त्यात काही गडबड होत असेल, कुणा दांभिकाचं स्तोम होत असेल तर मात्र तुम्ही त्यात लक्ष घाला. अमात्यांनी मान डोलावली. नृत्य नाट्यादीवरच्या व्ययासंदर्भातही अशीच अडचण उभी राहिली. नृत्य नाट्यावरचा व्यय कमी होणार अशी वार्ता कळताच अनेक कलावंत सेनापती विक्रमांना भेटले. त्यांना घेऊन सेनापती अमात्यांना भेटायला आले. एक ज्येष्ठ कलावंत म्हणाले, कर भरणारी जशी प्रजा आहे तसंच आज कलेवर पोट भरणारे, महाराजांच्या सभेतल्या ज्येष्ठांच्या आश्रयावर जागणारे शेकडो कलावंत आहेत. ते, त्यांचे कुटुंबीय ही आपली प्रजाच आहे. त्यांनी कुठे जायचं? प्रजेतल्या काही जणांच्या लाभासाठी अन्य काही प्रजाजनांचं नुकसान होईल असे निर्णय घ्यायचे नसतात हे कण्वसूत्र अमात्यांना माहिती होतं. त्यांनी कलावंतांना अभय दिलं. एव्हाना 2 वर्षातले 6 महिने होऊन गेले होते. अधूनमधून आचार्य यज्ञदत्तांचं कुशल कळत असे. त्यांचे निरोप पत्र येत असत. अचानक एके दिवशी आचार्यांचा निरोप आला, मी विंध्याचलच्या दक्षिणेला जातोय, सध्या संपर्क ठेवता येणार नाही. पुन्हा उत्तरेत आलो की निरोप पाठवतो. एव्हाना भारवी राजशिष्टाचारांमध्ये रोळले होते. अमात्याची दैनंदिन कामं कुशलतेनं हातावेगळी करत होते. एक दिवशी ध्यानीमनी नसताना न्यायाधीशांनी त्यांच्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव भारवींच्या पुढे ठेवला. भारवी गोंधळले. न्यायाधीशांची कन्या सुंदर होती, बुद्धिमान होती. न्यायाधीश विष्णुगुप्तांना भारवी आवडले होते. कोषाध्यक्ष धनानंद आग्रह करत होते. विक्रम आणि इतर सभासदही भारवींनी हा प्रस्ताव स्वीकारण्याची गळ घातली. भारवींच्या मनाचा गोंधळ उडाला. गुरूंच्या अनुज्ञेशिवाय विवाह बंधनात पडायला ते सिद्ध नव्हते. अखेर महाराज म्हणाले, भारवी ही आमची आज्ञा, राजाज्ञा माना. आपल्या मातापित्यांनी आपल्याला आचार्यांवर सोपवलंय आणि आचार्यांनी तुम्हाला आमच्यावर सोपवलंय. त्या अर्थानं आम्ही आपले पिताही आहोत.
राजाज्ञेनं भारवी आणि वसुधा देवींचा विवाह झाला. विवाह सोहळा राजवैभवात पार पडला. धर्मकृत्य, दानधर्म, नृत्य गायन, भोजनाच्या पंक्ती, जणू राजपुत्राचा विवाह वाटावा असं सगळं झालं. हे सगळं भारवींना मान्य होतं असं नाही, पण स्वतः महाराज आणि महाराण्यांनी तुम्ही स्वतः लक्ष घाला, विवाह आमच्या वैभवाला शोभेल असा व्हायला हवा अशी आज्ञा कोषाध्यक्षांना आणि सेनापतींना केली होती. मग सोहळा अपूर्व होणार हे निश्चितच. वसुधादेवी भारवींच्या आयुष्यात आल्या त्या सुख घेऊन. अमात्यांचा प्रासाद आणि अमात्य दोघंही अंतर्बाह्य बदलून गेले. वसुधादेवी वैभवात वाढल्या होत्या. त्यांचं मन कलासक्त होतं. आपल्या प्रासादात नृत्य गायन व्हावं, समारंभ उत्सव व्हावेत, पाहुणे यावेत असं त्यांना वाटे. या साऱ्याची अमात्यांना सवय नव्हती. प्रथमच प्रासादात नृत्याचा कार्यक्रम झाला तेव्हा भारवी संकोचले होते. आपलं काहीतरी चुकतंय असं शल्य त्यांना टोचत होतं. पण चतुर वसुधादेवी त्यांना म्हणाल्या होत्या, ब्रह्मचर्याश्रमातल्यापेक्षा गृहस्थाश्रमातली कर्तव्य वेगळी असतात. राजपुरुषांनी त्यांना योग्य ते उपभोग कुटुंबियांसोबत घ्यायला हवेत. श्रमपरिहारार्थ मनोविनोदन योग्य आहे, मात्र त्याचा अतिरेक टाळायला हवा. अमात्यांनी विचारलं, वसुधा, तुम्ही कण्वसूत्रांचा अभ्यास केलात? वाचलंय थोडं थोडं. या सूत्रावर टीका लिहिताना भाष्यकार आचार्य भास्कर म्हणतात, ज्ञानाची पूजा म्हणजे शुष्क असणं नव्हे, जीवनातल्या रसांचा त्याग करणं नव्हे. वसुधादेवी, मी खरंच धन्य आहे. आपल्यासारख्या स्त्रीरत्नाचा मला पत्नी म्हणून लाभ झाला. लाजत वसुधादेवी म्हणाल्या होत्या, चलावं ना आता, उशीर होतोय. अमात्यांची तंद्री पुन्हा मोडली. वसुधादेवी समोर उभ्या होत्या, म्हणत होत्या, अहो इतका कसला विचार करताय? स्वामी, तुम्ही दूधही घेतलं नाहीत ना? प्रकृती बिघडेल अशानं. उद्या आचार्य आले तर सांगा त्यांना, मी आता गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलाय, महाअमात्य पद स्वीकारलंय, मी आता इथेच स्थिरावणार आहे. इतकं सोपं आहे का हे वसुधा? 2 वर्षांकरता मी अमात्य पद स्वीकारलं, त्यांच्याच आज्ञेनं स्वीकारलं. 2 वर्ष महाराजांना आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करायला सहकार्य करायचं आणि मग पुन्हा गुरुजींसमवेत अध्ययन, अध्यापन, परिभ्रमण करायचं असं ठरलं होतं. त्याऐवजी मी सुखोपभोगात बुडालो. ते धिक्कार करतील माझा. भारवींनी उद्वेगानं दोन्ही हातांनी कपाळ दाबून धरलं. हलकेच त्यांच्या हातावर थोपटत देवी म्हणाल्या, शांत व्हा स्वामी, शांत व्हा. इतकं आत्मक्लेश करून घेण्यासारखं आपण काहीही केलेलं नाहीये. अमात्य पदाचा भार आपण समर्थपणे पेललाय. महाराज महाराणी आपल्यावर प्रसन्न आहेत. राजाज्ञेनं विधीपूर्वक आपण माझा परिणय केलाय. महाराज म्हणतायत की आपण त्यांना इथे हवे आहात. भारवी थोडे शांत झाले आणि म्हणाले, पण गुरुजींनी आज्ञाच केली तर? मला नाही वाटत ते अशी काही आज्ञा देतील. तुम्ही यात सुखी नसता तर ते तुम्हाला घेऊन गेले असते. तुम्ही केलेली प्रगती, आपला सुखी संसार हे बघून ते प्रसन्न होतील. आपणच त्यांना विनंती करून काही काळासाठी इथे ठेवून घेऊ. काही क्षणांनी वसुधादेवी म्हणाल्या, मला तर वेगळीच भीती वाटतेय. गेल्या 1.5 वर्षात आचार्यांचा निरोप नाही, संपर्क नाही. दक्षिण देशात गेलेत ते. तिथे वस्ती कमी, निबिड अरण्य आहे. काय ठाऊक झालंय काय झालंय? नको नको, असं अशुभ नको बोलू, ते सुरक्षित असतील. बोलता बोलता भारवींचा कंठ दाटून आला. माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाहीये स्वामी. पण समज गुरुजींनी आज्ञा केली की सगळं सोड आणि चल माझ्याबरोबर, तर तू येशील? वसुधादेवींची दृष्टी खाली वळली. हळू आवाजात त्या म्हणाल्या, या अशा अवघडलेल्या अवस्थेत? काही क्षणांनी त्या म्हणाल्या, खरं सांगा स्वामी, आता आपल्याला तरी जमेल कमंडलू आणि ग्रंथ घेऊन परिभ्रमण करणं? आता अमात्य भारवींची दृष्टी खाली वळली.
वसुधादेवी भारवींच्या हातावर थोपटत म्हणाल्या, उगा चिंता करू नका. गुरुजींचा तुमच्यावर अपार स्नेह आहे. ते तुम्ही प्रसन्न कुशल असावं असंच म्हणतील. पण तरीही गुरुवाज्ञा आणि राजाज्ञा यात भेद आला तर काय करायचं याचा शास्त्राधार तुम्ही शोधताच आहात ना. हो ना. पण मी म्हणते आता दूध घ्या, थोडं भोजन करा, विश्रांतीची आवश्यकता आहे आपल्याला. मी दूध घेतो आणि जरा वेळ पुन्हा वाचन करतो. प्रश्न केवळ त्यांनी माझ्यासोबत चल असं म्हणायचा नाहीये. मी विवाहही त्यांची अनुज्ञा न घेता केलाय. मी अमात्य म्हणून घेतलेले अनेक निर्णयही त्यांना आवडण्यासारखे नाही आहेत. पण ते सारं आपण राजाज्ञेनं केलंय. म्हणून तर मी राजाज्ञा की गुरु आज्ञा ही समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. ठीक आहे, दूध माझ्यासमोर घ्या, मग मी जाते. भारवींनी दूध घेतलं. मग देवी एका घटकेत नक्की या असं बजावून मंद पावलांनी गेल्या. आता मात्र स्मरणांच्या यात्रेला न जाता भारवी भराभर ग्रंथ चाळायला लागले. भास्करांच्या भाष्यावरून त्यांची दृष्टी भराभर फिरत होती. पण नाही, भास्करही ठाम मत देत नव्हते. देश काल परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असं म्हणत होते. भास्करांचं भाष्य चाळता चाळता त्यांना ती रात्र आठवली. तेव्हाही ते चिंताग्रस्तपणे ग्रंथ चाळत संदर्भ शोधत होते आणि भास्करांच्या भाष्यात हवा तो संदर्भ सापडला होता. हवा तो आणि हवा तसा. ती आठवण अमात्यांना नेहमी वेदना देई. ती टाळण्याचा ते प्रयत्न करत. फार विचित्र प्रसंग उभा राहिला होता. महाराणींचे बंधू इंद्रजित यांच्यावर एका कन्येचं बलात्कारानं अपहरण करून तिचा उपभोग घेऊन तिला बंधनात ठेवल्याचा आरोप झालेला होता. त्या मुलीनं त्या बंदीतच जीव दिला होता. न्यायप्रिय महाराजांनी अमात्यांना न्याय देण्याचे सर्वाधिकार दिलेले होते. कोणाही सामान्यानं हे पाप केलं असतं तर मृत्यूदंड निश्चित होता. पण इथे त्या असहाय्य मुलीच्या नाशाला कारणीभूत ठरलेला बलात्कारी माणूस महाराणींचा प्रिय भाऊ होता. त्या संध्याकाळी महाराणींनी भेटीचं निमंत्रण दिलं. प्रथमच अमात्य महाराणींच्या कक्षात गेले. अमात्यांचं यथोचित स्वागत करून त्या म्हणाल्या, आपल्या आजच्या भेटीविषयी महाराजांना किंवा अन्य कोणाला काही कळू देऊ नका. इंद्रजित आमचे बंधू आहेत, एकुलते एक. आमच्या मातोश्री फार लवकर गेल्या. त्यांच्यावर व्हावे तसे संस्कार झाले नाहीत, या सगळ्याचा आपण विचार करावा. हा, पण शास्त्राप्रमाणे त्यांचं बोलणं मध्येच अडवत महाराणी म्हणाल्या, शास्त्र आम्हाला अवगत नाहीत. आम्हाला इतकंच माहिती आहे की शास्त्र असतात, रूढी असतात, भाष्य असतात. देश काल परिस्थिती बघून आपल्यासारखे पंडित योग्य तो निर्णय घेत असतात. क्षणभर थांबून महाराणी पुढे बोलायला लागल्या, आपण योग्य तो न्याय करालच, पण आम्ही आपल्यावर पुत्रवत स्नेह केला, आपलं कुशल चिंतलं, राजपुत्राचा व्हावा अशा वैभवात आपला विवाह लावून दिला, याचं स्मरण आमच्या अडचणीच्या वेळी आपण ठेवावं, एवढीच विनंती आहे. भारवी ताणाखालीच आपल्या प्रासादात परतले. त्यांच्या श्वशुरांनीही रात्री येऊन कमीत कमी दंड देण्याची विनंती केली. न्यायदानात कसे विविध व्यवहारी विचार करावे लागतात ते सांगितलं. कोषाध्यक्षही येऊन गेले. रात्री निरर्थकपणे ते ग्रंथांची पानं चाळत होते. वसुधादेवी समोर येऊन बसल्या. त्या जणू निशब्दपणे विचारत होत्या, काय निर्णय देणार आहात? क्षणभर भारवींना वाटलं देवींना सांगावं. असं उपकृत होऊन लोभीपणानं जगण्यापेक्षा या साऱ्याचा त्याग करून मी निघून जातो. पण मूकपणे बसलेल्या वसुधादेवींकडे पाहता पाहता त्यांना जाणवलं की ते शक्य नाहीये. मग ते रात्रभर जागले. अखेर भास्करांच्या भाष्यात संदर्भ सापडला. राजपरिवारातल्या व्यक्तीला भर सभेत शब्दांचं ताडण करणं वधासमानच होय. तसा निर्णय अमात्यांनी दिला. महाराजांनी कठोर शब्दात भर राजसभेत आपल्या शालकाची निर्भत्सना केली.
इंद्रजितनं क्षमा मागितली. कुठल्या तरी आवाजानं भारवी भानावर आले. भास्करांचं भाष्य बाजूला ठेवून त्यांनी दुसरा ग्रंथ उघडला. पहाटेची वेळ होती. अचानक आपल्या कक्षातून देवींच्या कक्षाकडे धावत निघालेल्या अमात्य भारवींना बघून सेवक सेविका अचंबित होत होते. गडबडीनं अभिवादन करत होते. झोपलेल्या वसुधा देवींना हलवून जागं करत भारवी ओरडले, सापडला, सापडला, संदर्भ सापडला. महाराज नीतितज्ञ शांगरव म्हणतात, राजपुरुषांकरता राजाज्ञा गुरु, माता आणि पित्याच्या आज्ञेहून श्रेष्ठ आहे. यात भेद आला तर त्यांनी राजाज्ञेचं पालन करावं. मी शास्त्राधारेच वागलोय, कारण मी राजपुरुष आहे, मी राजपुरुष आहे, मी राजपुरुष आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उमाकांत घाटे लिखित कथा संदर्भ. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.